नमस्कार. दूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्या तमाम प्रेक्षकांना जागतिक आरोग्य दिनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. आणि हो, आज आपण खूप मनापासून आभार मानूया जे सर्व डॉक्टर कार्यरत आहे, वैद्यकीय कर्मचारी, नर्सेस आणि दवाखान्यातल्या अगदी छोट्या कर्मचाऱ्यापासून मोठ्या व्यक्तींपर्यंत सगळ्यांविषयाचं आभार मानूया. कारण खरोखरच एक मोठं जागतिक संकट आलेलं आहे आणि ते आपल्यासाठी कार्यरत आहे. तर जागतिक आरोग्य दिनी हे सुरुवातीचं सांगणं आणि आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे आपण करोना काळजी आणि उपाय हा विशेष कार्यक्रम दूरदर्शन सह्याद्री वाहिनीनं आपल्यासाठी सुरू केलेला आहे. खरं तर संपूर्ण जग चिंताग्रस्त झालंय कोविड-19 या आजारामुळे. वय, लिंग, तरुण, वृद्ध आणि लहान बालक, श्रीमंत, गरीब असा कोणताही भेद कोविड-19 करत नाही. आपण काय करायचं? आपण फक्त आणि फक्त घरात आणि घरातच राहायचं, सोशल डिस्टन्स मेंटेन करायचा. आणि असं असताना सरकार ज्या ज्या काही सूचना आपल्याला वेळोवेळी देतंय त्याचं पालन करायचं. बरं, आता आपल्या घरामध्ये जर गरोदर स्त्री असेल, नवजात शिशूची आई असेल, छोटंसं बालक असेल, नवजात शिशू असेल, तर मात्र आपली काळजी वाढली आहे. म्हणजे त्यांची तिला करोना झालाच तर घाबरून जायचं कारण नाहीये. त्यावर उपाय काय करायचे, नेमकी या काळामध्ये काळजी काय घ्यायची, या आणि अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या कार्यक्रमातनं घेऊया. विषय आहे गर्भवती ज्या काही स्त्रिया आहेत त्यांची घ्यावयाची काळजी. करोना आणि गर्भवती स्त्रियांची घ्यावयाची काळजी हा आहे आपला आजचा विषय. आणि आज अत्यंत अनुभवी व्यक्ती डॉक्टर आपल्यासोबत आहेत. डॉक्टर राजन वैद्य हे आज आपल्यासोबत आहेत. स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत ते. प्रख्यात स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ आणि बंधत्व निवारण तज्ज्ञ आहेत. MD आणि DGO या पदव्या त्यांनी मुंबई विद्यापीठातून प्राप्त केलेल्या आहेत. आणि इतकंच नाही तर ते लंडनमध्ये गेले आणि लंडनमध्ये जाऊन रॉयल जे कॉलेज आहे त्या ठिकाणाहून MRCOG ही फार मोठी जगप्रसिद्ध जी पदवी आहे तीही त्यांनी मिळवलेली आहे. तर असे एक अनुभवी व्यक्ती आज आपल्या सोबत आहेत. घाबरून जाण्याचं अजिबातच कारण नाहीये, कारण अत्यंत संवेदनशील महत्वाचा विषय आणि दिवसही तसा महत्वाचाच आहे, नाही का? तर आपण त्यांच्याकडनं संपूर्ण माहिती ही करून घेऊया. डॉक्टर, तुम्हाला सुद्धा जागतिक आरोग्य दिनाच्या खूप मनपूर्वक शुभेच्छा मी सुरुवातीला देते. सर्वांना शुभेच्छा. अतिशय बाहेरचा जो एक म्हणजे बाहेरचं एकूणच वातावरण आहे थोडं भयभीत आहे. तर लोकांचं म्हणतात ना, भय इथलं संपत नाही अशी काहीतरी परिस्थिती झाली आहे. तर त्यांचं आपण भय थोडंसं कमी करूया. आता भय कमी करत असताना खूप गैरसमज असतात आणि ज्या गर्भवती स्त्रिया आहेत त्यांना ही जी काही करोनाची बाधा आहे किंवा ही लगेच होते असं म्हणतात. तर हा समज आहे की गैरसमज आहे, नक्की काय? त्याचं असं उन्नती की करोना व्हायरसचा संसर्ग कोणालाही होऊ शकतो, परंतु समाजातील काही व्यक्ती करोना व्हायरसचा संसर्ग होण्याला जास्त ससेप्टेबल किंवा त्या अनुकूल असतात. जसं उदाहरण, जेव्हा जेव्हा रोगप्रतिकार शक्ती काही कारणाने कमी होते शरीराची, उदाहरणार्थ 60 वर्षा व्यक्तीच्या पलीकडील स्त्री व पुरुष किंवा ज्यांना रोगप्रतिकार शक्ती कमी करणारे जे काही आजार आहेत, कोमॉर्बिडिटीज ज्यांना आम्ही म्हणतो, उदाहरणार्थ अनकंट्रोल्ड डायबिटीज मेलिटस किंवा अनकंट्रोल्ड हायपरटेन्शन, क्रॉनिक डिसीजेस एस्पेशली क्रॉनिक रेस्पिरेटरी ट्रॅक्ट डिसीजेस किंवा इम्युनिटी कमी करणारी औषधं ज्यांना चालू आहेत, उदाहरणार्थ क्रॉनिक स्टेरॉइड्स ट्रीटमेंट्स किंवा इम्युनोसप्रेसंट ड्रग ट्रीटमेंट्सवर जे आहेत, अँटी कॅन्सर ट्रीटमेंट्सवर जे घटक आहेत, त्यांना हा व्हायची संसर्ग शक्यता जास्त असते. गरोदर स्त्रियांना सुद्धा गरोदरपणामध्ये नैसर्गिक जे चेंजेस होतात इम्युनॉलॉजिकल सिस्टीम म्हणजे रोगप्रतिकारक शक्तीमध्ये स्त्रीच्या, त्याच्यामुळे ती इन्फेक्शन्सला इतर स्त्रियांपेक्षा जास्त ससेप्टेबल किंवा तिला व्हायची शक्यता जास्त असते. आणि म्हणून गरोदर स्त्रियांनी विशेष करून आपल्याला स्वतःला कोरोना होणार नाही, इतरांनी करायचंच आहे, पण तिने विशेष करून आपली ही काळजी घेतली पाहिजे. परंतु जर बाळंत झाली असेल तर तिची इम्युनिटी लगेच पुढे 24 तासामध्ये इम्युन सिस्टीम नॉर्मलला येते आणि तिची शक्यता गरोदर असताना शक्यतेपेक्षा थोडीशी कमी होते. खरं तर बाळ घरात येणार हा एक आनंद मनात कुठेतरी आहे स्त्री गर्भवती राहिल्यापासूनच. पण जर ती गर्भवती आहे, दैनंदिन जीवनातली कामं तर काही संपत नाही, ती तर करायचीच आहे. पण मग हा संसर्ग होऊ नये त्यासाठी तिनं विशेष काय काळजी घ्यावी आणि तिनं स्वतःही आणि घरातल्या इतर कुटुंबीय जे आहेत त्यांनी देखील?
हा अतिशय छान प्रश्न आहे आणि सर्व जागतिक डेटा जो आपल्याकडे येतोय तो म्हणजे आता मी जी उत्तरं देणार आहे त्याला अर्थात हा विषाणूच मुळी डिसेंबर 2019 साली डिस्कवर झाला आणि त्याच्यानंतर जे आत्तापर्यंत जे गाईडलाईन्स अजून फॉर्म झालेले नाहीत, पण जो काही एव्हिडन्स आता आपल्याकडे येतोय म्हणजे उदाहरणार्थ अमेरिकन कॉलेज ऑफ ऑब्स्टेटिक्स अँड गायनेकॉलॉजी असेल किंवा सेंटर फॉर डिसीज कंट्रोल इन अमेरिका, रॉयल कॉलेज ऑफ ऑब्स्टेटिक्स अँड गायनेकॉलॉजी लंडन, इंटरनॅशनल फिगो दॅट इज इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ऑब्स्टेटिक्स अँड गायनेकॉलॉजी, आपल्या इंडियन फॉक्सी आणि मुख्य म्हणजे चायनीज डेटा जो सगळ्यात जास्त त्यातल्या त्यात रोबस्ट मानणारा डेटा म्हणजे चायनामध्ये, त्याच्या आधारे मी उत्तर देणार आहे की संसर्ग टाळणं हे आपल्या हातात एवढंच आपल्या हातात आहे आणि त्यासाठी स्वतःला या रोगाचा संसर्ग होऊ न देणं ह्याच्यासाठी ज्याला आपण जे तुम्ही आता जसं म्हणालात की सोशल डिस्टन्सिंग म्हणा किंवा गर्दीच्या ठिकाणी न जाणं म्हणा, सध्या तर आपल्याकडे अतिशय प्रभावी मेजर्स घेतली गेलेली आहेत आपल्या सरकारकडनं शासनाकडनं की आपण लॉकडाऊन सिच्युएशन जी आणलेली आहे ही अत्यंत परिणामकारक व्यवस्था आहे आणि जगामध्ये एक आदर्शभूत ठरेल अशा प्रकारची व्यवस्था आहे की ज्यामुळे आपण आपल्याला घरापुरतच मर्यादित ठेवतो. अशा वेळेला आपण सोशल समारंभ शक्यतो टाळावेत, घरामध्ये सुद्धा अनावश्यक ये जा टाळावी. घरामध्ये जर एखाद्याला सर्दी खोकला ताप झाला असेल तर त्याचा लवकरच उपचार करावा. करोनाचा संसर्ग होतो कसा तर ड्रॉपलेट्स इन्फेक्शन म्हणजे शिंक किंवा खोकल्यातल्या थुकीमधनं, मूत्र आणि शौच म्हणजे संडास यातून होत असतो. त्यामुळे दर 2 ते 3 तासांनी हात धुवावेत, चेहरा धुवावा, कपडे स्वच्छ घालावेत आणि अशा रीतीने स्वतःला घरामध्ये केंद्रित करून आपण स्वतःचा बचाव करू शकतो आणि करोनाला स्वतःला करोनापासून वाचवू शकतो आणि इतरांना सुद्धा त्याच्यामुळे होणार नाही याची काळजी घेऊ शकतो, म्हणजे एकमेकांना आपण वाचवू शकतो. अशा तऱ्हेच्या गाईडलाईन्स किंवा अशा तऱ्हेचे संदेश सर्वच रेग्युलेटरी बॉडीजकडनं येत आहेत जे आपण इथे आपल्या देशामध्ये फार परिणामकारकरित्या अवलंबिलेले आहेत. हो आणि संपूर्ण जनता ही खूप छान प्रतिसाद देते आहे नाही का या सगळ्याला. आता घरात गरोदर स्त्री आहे, तिला साधी शिंक जरी आली तरी थोडी भीती वाटायला लागते आणि त्यातनं सर्दी खोकला झाला तर मग विचारायलाच नको. तर समजा गरोदर स्त्रीला, गर्भवती स्त्रीला सर्दी खोकला हा झाला तर मग करायचं काय? सर्वप्रथम पुन्हा एकदा सांगतो की घाबरून जाऊ नये. थोडंसं मी आणखीन या विषयाला आणखीन धरून सांगतो की कोरोना हा एक विषाणू आहे, त्याची डिस्कव्हरी 2019 साली डिसेंबरमध्ये झालेली आहे. कोरोनाची ओव्हरऑल मॉर्टॅलिटी म्हणजे मृत्यूदर हा दर 100 1 किंवा 2 एवढाच आहे. जरी इटालीमध्ये 5% असला असं लिटरेचर येतं आहे आता, तरी त्याची कारणं थोडीशी वेगळी आहेत. त्यांना आपण ज्या प्रकारे लॉकडाऊन केला किंवा संसर्ग होऊ नये म्हणून गर्दीत ते त्यांना जमलं नाही तसं आणि वयोवृद्ध लोकांची संख्या जास्त होती. पण याच्या आधी ह्याच्याही पेक्षा भयंकर असे जे विषाणू येऊन गेले, उदाहरणार्थ स्वाईन फ्लू म्हणा, सार्स म्हणा, की ज्याच्यामध्ये मृत्यूदर थोडा जास्त होता याच्यापेक्षा. याचा अर्थ आपण गाफील राहावं किंवा जागरूक राहू नये असं नाही, जरूर जागरूक आपण घाबरून जाऊ नये. एक गोष्ट मात्र नक्की की अशा वेळेला जर गरोदर स्त्रीला जर समजा सर्दी खोकला झाला असेल तर तिने असं दुखणं अंगावर न काढता ताबडतोब आपल्या नेहमीच्या गायनेकॉलॉजिस्टकडे जावं आणि त्यांनी दिलेले उपचार त्यांना तपासू द्यावं आणि मग ते ठरवतील ते उपचार घ्यावेत. पलीकडे याच्या पुढे जाऊन जर समजा नुसताच सर्दी खोकला नाही, सर्दी खोकल्याच्या जोडीदार जर तिला भयंकर खूप मोठा ताप आला किंवा जर तिला धाप लागायला लागली तर तिने अशा वेळेला आपल्या नेहमीच्या गायनेकॉलॉजिस्टकडेच न जाता आपल्या शासनाने, महाराष्ट्र शासनाने ह्याच्या बाबतीत खूप छान पावलं उचललेली. त्याचाही पुढे मी उल्लेख करणारच आहे की प्रत्येक शहरामध्ये आज फीवर ओपीडी चालवले झाले आहेत आणि त्याचे कॉन्टॅक्ट नंबर सतत वेगवेगळ्या माध्यमातून त्या शहरात दिलेले आहेत. त्या फीवर ओपीडीमध्ये स्वतःला सर्वप्रथम नेऊन दाखवावं आणि मग त्या डॉक्टरांनी जे काही त्यांना जे वाटेल ते टेस्ट करतील आणि त्याप्रमाणे उपचाराचं पालन करावं. घाबरून मुळीच जाऊ नये. हो नक्कीच. येणाऱ्या बाळाची चाहूल ही नक्कीच सगळ्यांना आनंददायी अशीच असणार आहे. तर गर्भवती स्त्रिया घरात असतील तर घाबरून जाण्याचं कारण नाही. आज जी काही काळजी घ्यायची आहे त्याची माहिती आम्ही आपल्याला देतो ना आणि गर्भवती स्त्रियांनी घ्यावयाची काळजी हा आपला आजचा विषय आहे. आणि आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर राजन वैद्य, स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत ते.
आपण ब्रेकपूर्वी सांगितलं की हा संसर्ग नेमका टाळायचा कसा, तर एक मुद्दा खूप आवर्जून सांगितला जातो, एकतर सांगितलं जातंय घरात राहा, तो भाग आहेच. सेल्फ आयसोलेशन काही जणांना सांगितलं जातंय, सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करा ते सांगितलं जातं, आणि वारंवार की बाबा इकडे तिकडे हात लावू नका, आणि ते लावलेले हात तुम्ही चेहऱ्याजवळ नेऊ नका, आणि हात धुवा. आपण पुन्हा एकदा वारंवार सांगितलं जातंय तरी पुन्हा एकदा हात नेमके धुवायचे कसे, तो आपण डेमो त्यांना दाखवूया, स्क्रीनवर सुद्धा दाखवता येईल आपल्याला की कशा पद्धतीने आपण ती काळजी घेऊ शकतो आणि आपणही ती सांगावी. फार छान प्रश्न विचारला. अतिशय प्रॅक्टिकल प्रश्न असा आहे. पहिली गोष्ट म्हणजे जेवायला हे सांगितलं गेलं की वारंवार 2-2, 3-3 तासांनी हात धुतले पाहिजेत, कुठल्याही सरफेसला हात लावले तर ते सॅनिटायझर्स लोक वापरायला लागले इतके की त्याच्या किमती अव्वाच्या सव्वा वाढल्या, आता तर मिळतच नाहीत. पण मी तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो, बऱ्याच वेळा सांगितलं गेलंय की सोप, वॉटर अँड कॉमन सेन्स आर द बेस्ट अँटीसेप्टिक्स इन द वर्ल्ड. सोप, वॉटर अँड कॉमन सेन्स आर द बेस्ट अँटीसेप्टिक्स इन द वर्ल्ड. कुठलेही कॉस्टली सॅनिटायझर घ्यायची आवश्यकता नाही. तुम्ही साध्या साबणाच्या पाण्याने व्यवस्थित हात धुतले. हात धुण्याचे सुद्धा एक सायन्स आहे, त्याच्यामध्ये किमान 20 सेकंद हात धुतले गेले पाहिजेत. त्या स्क्रीनच्या शॉटवर दाखवल्याप्रमाणे हात धुण्यासाठी पर्टिक्युलरली जिथे इन्फेक्शन साठून राहतं, म्हणजे पामर क्रिजेस, म्हणजे जिथे हातावरच्या रेघा आहेत, अंगठ्याचा बेस आहे, बोटांच्या बेचक्या आहेत त्या, आणि अगदी थेट मनगटापर्यंत हात धुतले गेले पाहिजेत. किमान 20 सेकंद तरी ते धुतले गेले पाहिजेत आणि ते नंतर कोरडे केले पाहिजेत. हे जरी तुम्ही व्यवस्थित दर 3-1 तासांनी केलं, आणि तुम्ही जसं म्हणालात तसं विनाकारण चेहऱ्याला म्युकस मेम्ब्रेन्स असतात, तिथे नाक असतं, तोंड असतं, डोळ्याचं मुकस, तर तिथे हात लावू नये. आणि दर 3-1 तासांनी हात धुतल्यानंतर तुमच्या जंतू संसर्ग होण्याची शक्यता बरीच कमी होते. त्यासाठी कुठलाही कॉस्टली सॅनिटायझर घ्यायची गरज नाहीये. कॉमन सेन्स हा एक तुम्ही छान शब्द वापरलात, आणि मनगटापर्यंत या 2 गोष्टी महत्वाच्या आज आपल्याला यातनं कळलेल्या आहे. पण आता ही जी कोरोनाची जी तपासणी असते, म्हणजे ती नेमकी कशी होती? सर्वसामान्य लोकांच्या मनात नेमका प्रश्न असा येतो की बापरे, मला जर काही नुसतं सर्दी खोकला ताप आला तरी मला घेऊन जातील, 15 दिवस मला काही दूर ठेवतील की काय, प्लास्टिकच्या ह्याच्यात मला बांधून ठेवतील की काय, म्हणजे अनेक असे संभ्रम या काळात पसरलेले आहेत, सांगितलेही जातात आणि बोललेही जातात, किंवा टीव्हीवर दिसतं जे काही ते आपल्या बाबतीत घडतंय की काय, अशी कुठेतरी भीती निर्माण झाली. तर तपासणीची प्रक्रिया नेमकी काय आहे? पहिली गोष्ट म्हणजे पुन्हा एकदा सांगतो की घाबरून जाऊ नका. तुम्हाला जर नुसतंच सर्दी खोकला असेल तर आपल्या नेहमीच्या डॉक्टरांकडे गेला ते चालेल, पण सर्दी खोकल्याच्या जोडीला धाप लागत असेल, खूप ताप येत असेल तर फिवर ओपीडी जा. जर तिथल्या डॉक्टरांना वाटलं की तुम्हाला कोरोनाची टेस्ट करण्याची जरूर आहे, तर ते तुमचा नेझोफॅरिंक्स म्हणजे नाक, घशाचा वरचा भाग आणि घसा किंवा कधी कधी थुकी काढायला सांगतात आणि त्याचे नमुने तपासायला पाठवतात. सध्या हे तपासणीचं तंत्र कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये निश्चितच अवेलेबल आहे. काही प्रायव्हेट लॅबोरेटरीजना सुद्धा ICMRने त्याच्या परमिशन्स दिलेल्या आहेत, आणि त्याचे तपासणीसाठी मग ते पाठवायला लागतं. साधारणतः एक 24 तासामध्ये रिपोर्ट येतो, आणि अगदी जरी पॉझिटिव्ह आला तरी तुम्हाला काळजी करायचं कारण नाही. कारण मी तुम्हाला मागे म्हटल्याप्रमाणे 98% लोकही साधारणतः स्वतःच्या रोगप्रतिकार शक्तीनेच बरे होत असतात. फक्त त्याच्यानंतर घ्यायची काळजी, क्वारंटाईन किंवा सेल्फ आयसोलेशन जे आपण त्याला म्हणतो, ते घरच्या घरी तिथल्या डॉक्टरांकडून व्यवस्थित. मी सांगतो तुम्हाला की स्वतःचा संसर्ग इतरांशी होऊन देऊ नका. स्वतः 2-2, 3-3 तासांनी हात धुवा. आपण जे काही ज्या सर्फेसेसला टच करणं, आपण अशा व्यक्तीला नॉर्मली एका रूममध्ये ठेवलं जातं, त्याचा वावर तिथे बाकी व्यवस्थित असतो, त्यांचा इतरांशी संसर्ग होणार नाही याची काळजी घेतली लागते. आणि साधारणतः 14 दिवसाचा हा इन्क्युबेशन पिरियड असतो. 14 दिवसाच्या पिरियडनंतर पुन्हा एकदा टेस्ट घेतली जाते, आणि ते निगेटिव्ह असल्यानंतर मग त्यांना समाजात वावरू देवलं जातं. त्यामुळे आपल्याला उगाच कुठेतरी अडकवून ठेवतील किंवा बंदिस्त करतील असं काही नाही. त्या रूममध्ये तुमचा मुक्त संचार चालू असतो, तुम्ही व्यवस्थित खाऊ पिऊ शकता. फक्त तुमच्यामुळे इतरांना त्रास होणार नाही अशा व्यक्तीने बाकी स्वतःचं प्रोटेक्शन मास्क वगैरे घालून करणं हे फार महत्त्वाचं आहे. आता मास्कवरनं सुद्धा मला एक आणखीन गोष्ट सांगावीशी वाटते की मास्क सगळे सर्रास लावताना दिसतात, तसं नाही आहे. ज्याला सर्दी खोकला झाली त्यांनी ते निश्चितच लावलं पाहिजे. ज्यांना अपरिहार्य सेवेमुळे पब्लिक ट्रान्सपोर्टने जायचं आहे, त्यांना ज्यांना 3 फुटाचं अंतर राखणं शक्य नाही त्यांनी ते घातलं पाहिजे. आरोग्य सेवेत जे आहे त्यांनी ते घातलं पाहिजे. बाकी इतरांनी तसं मास्क घालण्याची काही आवश्यकता नाही आहे खरं म्हणजे. परंतु उगाचच मास्कच्या किमती अव्वाच्या सव्वा वाढल्या आहेत, त्यामुळे मास्कचा वापरसुद्धा
व्यवस्थित सतत विवेक बुद्धी वापरून करायला पाहिजे. ज्यांना जरूर आहे त्यांनी बाकी निश्चित करायला पाहिजे. बरं, आता जो काही कोरोना विषाणू आहे त्याचे काही फोटोज पण आपल्याकडे आहे, आपण ते नक्कीच दाखवूया. पण ते दाखवत असताना एक महत्वाचा प्रश्न, म्हणजे थोडा सेन्सिटिव्ह आहे हा प्रश्न. जर गरोदर स्त्रीला हा संसर्ग झाला कोविड-19चा, तर मात्र नेमकी मग काय काळजी घ्यावी? कारण हा अत्यंत संवेदनशील अशी बाब आहे. कारण पोटात बाळपण आहे, त्यातनं तिची स्वतःची काळजी, त्या बाळाची काळजी, व पुन्हा निर्माण होणारे पुढचे 1000 प्रश्न. तर करायचं काय? हा छान प्रश्न आहे. याचा मी अतिशय विस्तृत उत्तर देणार आहे. सर्वप्रथम गरोदर स्त्रीला जर तिच्या गरोदरपणामध्ये करोनाची या विषाणूची बाधा आहे असं सांगितलं तर पुन्हा एकदा घाबरून जायचं नाही. तिला सेल्फ आयसोलेशनमध्ये, म्हणजे तिला पुन्हा जनरल सूचना आता आपण मगाशी दिलेल्या सगळ्या कराव्या लागतीलच. तुमच्या या प्रश्नाचा मूळ जो रोख आहे की तिच्या करोनाग्रस्त असल्यामुळे तिच्या बाळावर काही परिणाम होईल का, तर याचं उत्तर मी तुम्हाला देतो की आतापर्यंत लार्जेस्ट डेटा आला तो चायनामधनं आलेला आहे. तिथे 20 किंवा 22 गरोदर स्त्रिया ज्या होत्या त्या करोनाग्रस्त होत्या आणि ज्या बाळण झाल्या, तर त्या बाळण झालेल्या स्त्रियांच्या नाळेचे तुकडे तपासायला पाठवले आणि त्याच्यामध्ये करोनाचा संसर्ग आढळला नाही. अर्थात 20 किंवा 22 हा काही रोबस्ट डेटा मुळीच नाही, परंतु जो अवेलेबल आहे तो त्यातल्यात हा सगळ्यात मोठाकडे 20चाच आहे. त्यामुळे आपल्याला एक अतिशय महत्त्वाची बातमी त्यातून मिळाली की मातेला जरी करोनाग्रस्त माता असेल तरी प्लॅसेंटा आणि अम्बिलिकल कॉर्डमधून ते बाळापर्यंत जात नाही, ज्याला आम्ही वैद्यकीय भाषेत व्हर्टिकल ट्रान्समिशन म्हणतो. आईकडून बाळाकडे डायरेक्टली जाणारा करोना असा होता. आता आईकडून बाळाकडे जाणारे ते एक तर ट्रान्सप्लासेंटल असू शकतो किंवा डिलिव्हरीच्या वेळेला योनिमार्गाच्या स्त्रावातून होऊ शकतो. तसंही आढळलेलं नाहीये. त्यामुळे हा अतिशय दिलासा देणारी गोष्ट आहे की जरी माता करोनाग्रस्त असली तरी तिचा करोनाग्रस्त असण्याचा बाळाच्या करोना होण्याशी काही संबंध होत नसतो. फक्त ती डिलिव्हरी झाल्यानंतर त्या बाळाचं विलगीकरण लगेच करावं लागतं आणि त्या बाळाला क्वारंटाईन म्हणजे ऑब्झर्वेशनमध्ये ठेवावं लागतं. तेही त्यातल्या तर तशी जमेची बाजू आहे. शिवाय ती जर करोनाग्रस्त असेल मग ती ऑब्झर्वेशन खाली असते. तिला ताप येतो का, तिच्यामुळे इतरांना त्रास होईल का, तिची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीचा आहार, त्या आहाराकडे आपण पुढे नंतर येणारच आहोत. ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात आणि 14 दिवसानंतर मग तिला पुन्हा सगळा वावर करावा लागतो. तेव्हा जरी आपण गरोदर असाल आणि आपल्याला जर करोना विषाणूची बाधा झाली आहे असं जरी निदर्शनास आलं तरी आपल्या करोनाग्रस्त असण्याचा बाळाच्या गरोदरपणात किंवा गर्भाशयातच होण्याचा चान्सेस 0 आहेत, अजिबात नाही आहेत, हे लक्षात ठेवा. आणि एक आनंदाची बातमी अशी बघायला मिळाली, जरी आईला दुर्दैवानं झालेला असला करोना तर ती वाचेल ही आशा तर प्रत्येकाला आहेच, पण तिचं बाळ मात्र निरोगी जन्माला आलंय असं घडलेलं आहे, नाही का? पण आता एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न की गर्भवती स्त्री आहे, तिची दर महिन्याची प्रेग्नन्सीची जी काही तपासणी असते ती तारीख ठरलेली असते. आता सध्या लॉकडाऊन सुरू आहे संपूर्ण देशभरामध्ये, तर मग अशा परिस्थितीमध्ये संचारबंदीच्या काळामध्ये तिने त्या तपासणीसाठी जावं की जाऊ नये? पुन्हा छान प्रश्न आहे की नियमित तपासणीची तारीख तिची दिली गेलेली. अशा वेळेला तिने त्या ऑब्स्टेट्रिशियन्सशी टेलिफोनिकली कॉन्टॅक्ट करून विचारावं आणि नॉर्मली पॅरल रेकॉर्ड्स ठेवलेले असतात हॉस्पिटलमध्ये, आमच्याकडे तरी आहेत. नाहीतर मग आपल्या लास्ट ट्रीटमेंटचा एक फोटोशॉट करून त्यांना पाठवावा की असं असं माझं फाइंडिंग होतं, आपण या तारखेला बोलवलं आहे, मी येणं जरुरीचं आहे का, तर ते सांगतील त्याप्रमाणे की तुम्ही यायची जरूर असेल तर नक्की. कारण काही काही वेळेला काय असतं, महत्त्वाच्या गोष्टी करायच्या असतात की उदाहरणार्थ ॲनोमली स्कॅन असेल 18 वीकच्या अराउंड, एक उदाहरण म्हणून दिलं. असे अनेक कारणं असतात, काय समजा हायरिस्क प्रेग्नन्सी असेल तर इतर काही गोष्टी बघायला यायच्या असतात. त्या डॉक्टर्सची, त्या हॉस्पिटलशी कॉन्टॅक्ट ठेवणं हे अतिशय महत्त्वाची पहिली गोष्ट. मगाच्या प्रश्नाला जोडून थोडंसं आणखीन एक सांगतो की जरी स्त्री करोनाग्रस्त असेल तरी हेही सिद्ध झालेलं आहे की तिच्या करोनाग्रस्त असण्यामुळे तिचं नॉर्मल प्रेग्नन्सी कोर्स अजिबात अल्टर होत नाही. म्हणजे ॲबॉर्शनची शक्यता वाढत नाही, प्रीटर्म डिलिव्हरीची शक्यता, वेळेआधी डिलिव्हरीची शक्यता वाढत नाही किंवा लो बर्थ वेट इन्फंट व्हायची शक्यता वाढत नाही. ही अत्यंत जमेची बाजू या आत्तापर्यंत ज्या काही छोट्याशा 4 महिन्याच्या डेटामधून बाहेर आलेल्या आहेत, ह्या आपल्याला चांगल्या म्हणजे थोडासा कॉन्फिडन्स देणार आहेत की ती करोनाग्रस्त असण्याने तिच्या ऑब्स्टेट्रिकल आउटकमवर काही परिणाम होत नाही. बरं, आता आपण मगाशी बोलताना उल्लेख केला की बाळाला लगेच वेगळं करणं
हे तातडीनं गरजेचं आहे जर त्या गर्भवती स्त्रीला कोरोना झाला असेल तर. मग अशा परिस्थितीमध्ये सिझेरियनची शक्यता त्या स्त्रीची वाढते का? अगदी उत्तर ठाम नाही असं आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं की तिच्या करोनाग्रस्त असण्याचा तिचा ऑब्स्टेट्रिकल कोर्स किंवा तिचा प्रेग्नन्सी कोर्सशी काही संबंध नाही, तसंच तिचं टायमिंग ऑफ डिलिव्हरी आणि मोड ऑफ डिलिव्हरी काही परिणाम होत नाही. सो अल्टिमेटली सिझेरियन सेक्शनची शक्यता तिच्या करोनाग्रस्त असण्याने मुळीच वाढत नाही. सिझेरियन सेक्शनची शक्यता तिच्या ऑब्स्टेट्रिकल रिझन्सनीच त्याच्याद्वारेच ठरवली जाते. ही एक महत्त्वाची गोष्ट याच्या कार्यक्रम, कारण तो आपला कार्यक्रमाचा हा केंद्रितच आहे की गरोदर स्त्रिया आणि करोना, की त्यामुळे मला हा एक संदेश जरूर द्यायचा आहे की जरी स्त्री करोनाग्रस्त असेल तरी त्याचा संबंध तिची डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन्सनी व्हावी असं मुळीच नाही. अल्टिमेट डिटर्मिनंट तिच्या ऑब्स्टेट्रिकल कॉजच असतं. बरं, आता फार छोटे छोटे प्रश्न मनात निर्माण होत आहेत खरं तर या सगळ्या परिस्थितीमध्ये. ही जी कोणी गर्भवती स्त्री आहे हिला जर कोरोना झाला तर मग तिची जी डिलिव्हरी असते ती रुग्णालयात होते का? काही विशिष्ट सोय तिथे वेगळी केलेली असते की नेमकं कुठे तिची प्रसूती कुठे होते? आणि जर ती होत असेल तर खबरदारी आणि काळजी फार फार गरजेची आहे, तर ती काय घेतली जाते? येस, ह्या बाबतीत अतिशय छान मार्गदर्शक तत्व आम्हाला ज्या गाईडलाईन्स आहेत, आम्हाला ज्या सूचना आल्या आहेत की अशा करोनाग्रस्त स्त्रीला जर समजा वेदना चालू झाल्या की तिची डिलिव्हरी काही, तर तिचं आयसोलेशन ऑब्स्टेट्रिक वॉर्ड्समध्येच ती केली गेली पाहिजे. आयसोलेशन वॉर्ड्समध्ये म्हणजे एक विशिष्ट ऑब्स्टेट्रिक वॉर्ड असतो की ज्याच्यामध्ये जाण्या येणाऱ्या म्हणजे परिचारिका किंवा डॉक्टर्स यांना विशिष्ट प्रोटेक्टिव्ह गिअर्स घालूनच वावर करावा लागतो. आणि त्या रूममध्ये जरूर असणारी परिचारिका, पॅरामेडिक्स, डॉक्टर्स यांचाच वावर असतो. आणि तिथे तिची आयसोलेटेड ऑब्स्टेट्रिक वॉर्डमध्ये डिलिव्हरी करावी असं एक आपल्याला गाईडलाईन्स दिले गेलेले आहेत. त्यामुळे मुळीच घाबरून जाऊ नका. असे आयसोलेशन ऑब्स्टेट्रिक वॉर्ड्स प्रत्येक शहरामध्ये महाराष्ट्र शासनाने तयार केलेले आहेत. त्यामुळे तुम्ही जरी करोनाग्रस्त असाल आणि तुम्हाला बाळंतपणाच्या काळा चालू झाल्या किंवा सिझेरियन सेक्शन करायची जर वेळ आली तर त्या तशा प्रकारची डेसिग्नेटेड ऑपरेशन थिएटर्स आहेत आणि प्रोटेक्टिव्ह गिअर्स प्रोव्हाइड केले गेलेले डॉक्टर्स आणि परिचारिका तुमची व्यवस्थित तिथे काळजी घेतील. हे आपल्या कृपा करू. त्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, म्हणजे तो एरवी सुद्धा जर स्त्री बाळंतीण झाली, प्रसूत झाली तर नातेवाईकांनी या काळात आणि एरवी सुद्धा नेमकी काय खबरदारी बाळगावी, काय काळजी घ्यावी? अशा वेळेला सध्या संचारबंदी आहे किंवा आपण लॉकडाऊन पिरियड ज्याला असं म्हणतो, स्त्री जेव्हा गर्भवती स्त्री बाळंत होती अशा वेळेला आणि एरवी सुद्धा आम्ही सांगत असतो की भेटायला येणाऱ्या नातेवाईकांची संख्या जेवढी कमी ठेवता येईल तेवढी ठेवा. सध्याच्या काळासाठी लागू तर आम्ही त्यांना सांगतो की हॉस्पिटलमध्ये जी कोणी स्त्री तिच्याबरोबर राहील तिलाच कायम ठेवा आणि जे कोणी घरून डबा घेऊन येतील त्या माणसांनी फक्त डबा खाली काउंटरवर जमा करावा. आमचा हॉस्पिटल स्टाफ तो वरती घेऊन येईल आणि मग तो तिला तिच्या नातेवाईकांच्या थ्रू दिला जाईल. अशाच प्रकारचं जेव्हा पर्सन टू पर्सन कॉन्टॅक्ट जेव्हा कमीत कमी होईल त्याकडे आउटलुक असला पाहिजे की ज्याच्यामुळे त्या स्त्रीला किंवा नवजात बालकाला करोना या विषाणूचा संपर्क कमी होईल. तेव्हा कृपा करून अशा वेळेला आम्ही तर आमच्या हॉस्पिटलमध्ये ज्या वेळेला अशी सध्याच्या या वातावरणात एकाच नातेवाईकाला येण्यासाठी परवानगी दिलेली असते की ज्यामुळे यायची शक्यताच हॉस्पिटलमधली वर्दळच कमी होते की ज्याच्यामुळे मिनिमम वर्दळ जेवढी असेल समजा एखादा इमर्जन्सी पेशंट असेल दुसरा पासही आम्ही देतो, परंतु अनावश्यक जी गर्दी होते ती टाळली पाहिजे. खरं तर नवजात बाळ हे आलेलं आहे तर या नवजात बाळकाची म्हणजे त्याचं येणं हेच एक आनंददायी आहे, पण थोडं भीतीदायक वातावरणामध्ये ते बाळ येत आहे. अशी थोडीशी परिस्थिती झाली तर त्याला संसर्ग होऊ नये असं प्रत्येकालाच वाटेल. डॉक्टरही त्या परीने काळजी घेतील किंवा इतर परिवारही. ती नेमकी काटेकोर जी काही काळजी आहे घ्यायची ती काय सांगाल? पुन्हा जे आपण मगाचपासून बोलतो आहोत की सार्वजनिक आरोग्याचे जे नियम आहेत, पर्टिक्युलरली त्याला हात लावताना बाळाला इव्हन आईने हात लावताना सुद्धा हात धुतले पाहिजेत, स्वच्छ टॉवेलला पुसले पाहिजेत. दूधपान करताना स्तनाग्र धुतला गेला पाहिजे आणि कमीत कमी लोकांनी त्यांना हाताळलं पाहिजे. शक्यतो बाळाचं आपलं तोंड आणि बाळाचं तोंड याच्या जवळपास येऊन देऊ नये, म्हणजे अतिशय लाडही जास्त करू नयेत.
स्वच्छ वातावरणात ठेवावं आणि मातेचं दूध द्यावं. ऑफकोर्स मातेचं दूध सर्व जगाने मान्य केलेलं आहे की त्याला पोषण मूल्य पण आहे आणि इम्युनिटी पण आहे, कारण रोगप्रतिकारशक्ती पण दिली जाते. तर अशा प्रकारची जनरल काळजी जी आपण आतापर्यंत डिस्कस केली आहे तशाच प्रकारची ऑब्झर्व करायची. बरं, करोना संसर्ग जर आईला झालाय आणि बाळ झालं, मग अशा वेळेस मात्र ती काळजी वाढेल ना. अशा वेळेस नेमकं काय करायचं, ती काळजी काय घ्यायची? बरोबर. आपण मगाशी म्हटलं की करोना संसर्ग झालेली स्त्री बाळण झाल्यानंतर त्या बाळाचं विलगीकरण केलं जातं. परंतु मग अशा वेळेला आपल्याला जो पुढचा प्रश्न आम्हाला विचारला गेला आतापर्यंत की मी करोनाग्रस्त स्त्री आपल्या बाळाला दूध पाजू शकते का स्वतःचं? हो. तर त्याचं उत्तर हो असं आहे. त्याचं कारण असं की हेही आता सिद्ध झालेले आहे की करोनाचा विषाणू मातेच्या दुधातून स्त्रवत नाही. माता जरूर आपल्या बाळाला स्तनपान करू शकते. फक्त त्याच्यापेक्षाही महत्त्वाचा प्रश्न असा की अशा बाळाला तिच्या शिंकण्यातनं, खोकण्यातनं किंवा हाताळण्यातून करोनाचा संसर्ग होऊ शकतो. म्हणून अशा वेळेला जेव्हा आम्ही अलाव करतो त्यावेळेला त्या स्त्रीला मास्क बांधायला सांगतो, हात स्वच्छ धुवायला सांगतो आणि स्तनसुद्धा धुवायला सांगतो, स्तनाग्र. आणि जे बाळाचं दूध पिऊन झाल्यानंतर लगेच त्याला ते विलगीकरण म्हणजे बाजूच्याच रूममध्ये नेलं जातं. साधारणतः 14 दिवसानंतर मग ते पुन्हा नेहमीप्रमाणे तिचं हे चालू होतं. पण स्तनपान जरूर करावं, कारण स्तनपान केल्याचे फायदे अगणिक आहेत. त्या बाळाला मुख्य म्हणजे नैसर्गिक प्रतिकारशक्ती त्यातून मिळत असते करोनासारख्या विषाणूशी फाईट करण्यापासून. फक्त तेवढ्यापुरतंच बाळाला आईच्या जवळ आणायचं. नंतर मग आईला सुद्धा त्यावेळेला मास्क बांधा. आईला तर ॲज इट इज ती करोनाग्रस्त असल्यामुळे तिला मास्क आणि स्वच्छता आणि इतर लोकांशी संपर्क, हात धुणं, चेहरा धुणं, हे स्वच्छ कपडे घालणं हे तर आम्ही काउन्सिल केलेलंच असतं. अशा प्रकारे आपण त्यांना स्तनपान करू. खरं तर किती आश्चर्याची बाब आहे ना की करोनाग्रस्त असताना सुद्धा आईचं दूध बाळासाठी तरीही अमृत आहे. म्हणजे ही खूप मोठी देणगी आहे असं म्हणावं लागेल, नाही का? आणि म्हणूनच निसर्ग हा सर्वात मोठा डॉक्टर आहे असंही म्हटलं जातं. खरंच खरंच. आणि आज जागतिक आरोग्य दिनी तुम्ही हे खूप छान सांगितलं की निसर्ग हा सगळ्यात मोठा डॉक्टर आहे आणि निसर्ग हा वाचवेल आपल्याला, ही आशा एक मनात ठेवली तर हे भीतीचं वातावरण आहे ते नक्कीच हळूहळू कमी होईल. निश्चितच. हो. खूप असा संवेदनशील विषय आहे की आईच्या पोटात बाळ आहे आणि आईच्या पोटात बाळ असताना, ती गर्भवती असताना काही अशी अपरिहार्य कारणं असतात की स्त्रीला जावं लागतं कामावर. ती गर्भवती आहे, म्हणजे एखादी डॉक्टरच आहे, ती स्वतः गर्भवती आहे, नर्स आहे, तिला बाळ होणार आहे पण तिला जावं लागतंय. अशा असंख्य स्त्रिया ज्या आजही या परिस्थितीमध्ये गर्भवती असताना सुद्धा आपलं कर्तव्य बजावतायत. तर मग त्यांच्याप्रती आपल्या मनात खूप आदर आहे, खूप कृतज्ञता आहे, खूप धन्यवाद आहे त्यांना देखील. पण त्यांची काळजी ही तितकीच महत्वाची आहे. तर ती तिनं स्वतः कशी घ्यायची आणि अवतीभोवतीचे तिचे जे कोणी असतील, अशी एरवी गर्भवती किंवा गरोदर स्त्री नुसती बाजूला जरी आली तरी तिला जागा दिली जाते पटकन, बसमध्ये म्हणा, ट्रेनमध्ये. पण अशा काळात तर तिची काळजी आपण घ्यायलाच हवी. 2 जीवांची काळजी आहे, कशी घ्यायची? परत छान प्रश्न आहे की ज्या स्त्रिया आरोग्य सेवेत आहेत, स्वतः गरोदर आहेत, जसं आपण म्हटलं त्यामुळे डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, पॅरामेडिक्स असतील, त्यांचं सगळ्याच डॉक्टरांचं कौतुक आहे, त्यांचंही कौतुक आहे. पण त्यांनी हे करत असताना स्वतःला अतिशय छानपैकी प्रोटेक्टिव्ह गिअर्स आणि त्याचं त्यांना प्रशिक्षण दिलेलं असतं. त्यांनी मास्क घालावेत, त्यांचे गाऊन्स घालावेत, ग्लोव्ज घालावेत, हात स्वच्छ धुवावेत आणि त्या प्रकारे त्यांनी त्या रुग्णांची सेवा चालू ठेवावी. आणि शिवाय घरी गेल्यानंतर सर्वप्रथम ते हॉस्पिटलमध्ये जरी आपण त्याच्यावरती प्रोटेक्टिव्ह गिअर्स घातलेले असले तर ते कपडे काढून धुवायला टाकावेत, चेहरा स्वच्छ धुवावा, आपला आहार व्यवस्थित ठेवावा, पुरेशी झोप त्यांना मिळाली पाहिजे, पुरेशा विश्रांतीची त्यांना गरज असते. बऱ्याचशा वेळेला बऱ्याचशा ठिकाणी इन्क्लुडिंग माझ्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा आम्ही अशा वेळेला त्यांना वर्क फ्रॉम होम किंवा म्हणजे त्यांना जर जरूर नसेल तर आम्ही कामावर बोलवत नाही आहोत. परंतु काही काही सेवा अशा असतात की ICU असतं, त्यांना बोलावंच लागतं त्यांना कामावरती. मग त्यांनी बाकी मी आता सांगितल्याप्रमाणे करावं. शक्यतो त्यांना मग वेळा बदलून देणं किंवा त्यांच्या सोयीच्या वेळा देणं, या अशा प्रकारचं एक रुटीनमधला बदल आम्ही करत असतो. बरं, आता आपण बऱ्याचदा हा शब्द ऐकतोय सेल्फ आयसोलेशन, हो ना डॉक्टर? तर नेमकं सेल्फ आयसोलेशन काय आहे? सेल्फ आयसोलेशन म्हणजे काही नाही, स्वतःला एखाद्या म्हणजे त्या व्यक्तीला
इतरांच्या संपर्कामध्ये कमीत कमी राहणं, एखाद्या रूममध्ये केंद्रिस्त करणं किंवा बोलताना नाकावरती मास्क घेणं, कमीत कमी 3 फुटाचं अंतर ठेवणं, फिजिकल कॉन्टॅक्ट अवॉइड करणं, यालाच सेल्फ आयसोलेशन असं म्हटलं जातं. अच्छा, म्हणजे स्वतःला सुरक्षित एका ठिकाणी ठेवणं की ज्यामुळे स्वतःही सुरक्षित राहाल आणि इतरही सुरक्षित राहतील. डॉक्टर, मला असं सांगा की ही जी काही जो हा आजार आहे कोविड-19, यावर प्रतिबंधात्मक काही लस उपलब्ध आहे का? त्याचं असं आहे की कोरोना विषाणूचं डिटेक्शनच डिसेंबरमध्ये झालंय 2019ला. त्यामुळे अजून तरी आपल्याकडे प्रतिबंधात्मक लस व्हॅक्सिन असं काही नाहीये. आणि व्हॅक्सिन तयार करण्याचे किंवा व्हॅक्सिन शोधण्याचे कसोशीचे प्रयत्न जगभरात चालू आहेत. ट्रायल्सही चालू झालेत, पण त्या सगळ्या फेज 1 मध्ये आहेत. फेज 1 ट्रायल्स आहेत त्या सगळ्या. फेज 1 ट्रायल्सना किमान 12 ते 18 महिन्याचा कालावधी लागतो की त्या स्टँडर्ड ऑफ केअर म्हणून त्या आपण वापरायला सुरुवात करण्यापूर्वी पूर्वी. त्यामुळे सध्या तरी तुमच्या प्रश्नाचं उत्तर नाही असंच आहे. आणि ट्रायल्स चालू आहेत एवढं बाकी नक्की. त्यामुळे जर लस नसेल तर आपल्याला तो होऊच न देणं म्हणून जे आपण सध्या करतोय, आणि त्यासाठी भारताने संबंध जगाला एक आदर्श घालून दिलेला आहे की किती इफेक्टिव्हली एवढा मोठा लोकसंख्येचा देश असतो. त्याचं कारण तुम्हाला सांगतो, प्रतिबंध का महत्वाचं आहे किंवा व्हायरसचा संसर्ग कसा असतो, त्याचं बेल शेप कर्व असतो. की सुरुवात होते आणि नंतर इमिजिएटली सडन स्पर्ट होतो. आता इटली किंवा स्पेनमध्ये जे झालं की जेव्हा आपण जे केलं ते त्यांनी केलं नाही, त्यांनी गर्दी ते रोखू शकले नाहीत. जरी मॉर्टॅलिटी रेट हा 1 to 2% जेव्हा सडन स्पर्ट होतो त्यावेळेला हेल्थ सिस्टीमवर विलक्षण ताण होतो. मला माझे बरेचसे मित्र अमेरिकेत आहेत, मुलंही अमेरिकेत आहेत. तर माझ्या न्यूयॉर्कच्या मित्राशी मी 5 दिवसापूर्वी बोललो की म्हणजे राजन असं आहे की माझ्याकडे आता 4 पेशंट व्हेंटिलेटरवर ठेवण्यासारखे आहेत, पण माझ्याकडे एकच व्हेंटिलेटर आहे. आता मला ठरवत नाही, आय हॅव टू ॲक्ट गॉड, आणि ते माझी फार मोठी कठीण परिस्थिती होती. पण आपल्या देशाने हे अतिशय परिणामकारकरित्या टाळलेलं आहे की आज फक्त आता न्यूजच्या फिगरमध्ये ऐकलं 4,500 एवढ्या मोठ्या खंडप्राय देशाला फक्त 4,500 डोके. आता आपल्याला अजून बरंच काही मिळवायचं आहे, याच्यावर समाधान मानून चालणार नाही नक्कीच. पण जरी आपल्याकडे असा सडन स्पर्ट म्हणून सगळीकडे जगभरामध्ये ॲक्विजिशन कर्व जो बेल शेप्ड आहे तो फ्लॅट आउट करायचा किंवा ब्लंट आउट, दॅट इज नोन एज ब्लंटिंग द ॲक्विजिशन रेट किंवा फ्लॅटनिंग द ॲक्विजिशन रेट, तो आपण फार इफेक्टिव्हली अचीव्ह केलेला आहे. अजूनही आपल्याला बरंच काही साध्य करायचं आहे. त्यामुळे लस नाही म्हणून प्रतिबंधात्मक उपाय अँड फ्लॅटनिंग द ॲक्विजिशन कर्व, जे न्यूयॉर्कमध्ये त्यांना जमलं नाही किंवा स्पेनमध्ये जमलं नाही किंवा इटलीमध्ये जमलं नाही, ते आपण अतिशय उत्तम प्रकारे जमवलेलं आहे. म्हणजे आपल्या भारतीयांचे खरंच कौतुक केलं पाहिजे की ते सांगितलेलं ऐकतायत. ही सगळ्यात कौतुकाची गोष्ट आहे, कारण इतर देशातले लोक म्हणजे शासनाचे निर्णय, त्याच्या जोडीला जनतेने दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद, प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून केलेली वर्तणूक, डॉक्टरांनी केलेली दिवसरात्र सेवा, ह्या सगळ्याचा परिपाक म्हणून आज आपल्याकडे ॲक्विजिशन रेट जो आहे ऑलमोस्ट फ्लॅटिशच आहे. म्हणजे त्यांनी ऐकतायत आणि ऐकावं, त्यांच्या आणि सगळ्यांच्याच भल्याचं आहे. बरं, आता लसीचा विषय झाला, कुठेतरी आशा असतेच डॉक्टर मनामध्ये की काहीतरी तर कुठून तरी आशेचा किरण येईल, बाबा हे सगळं संपून जाईल आणि जीवन हे अगदी पहिल्यासारखं होतं तसं स्वच्छंदी, आनंदी, स्वतंत्र, मनाला आवडेल भावेल असं व्हावं, असं असतंच. तर अशा याच्यामध्ये काही मारक औषध वगैरे आहे का डॉक्टर? त्याचंही उत्तर सध्या तरी नाही असं आहे. काही औषधांचा प्रयोग केला जातोय सध्या अक्यूटली इल पेशंट्सवर. उदाहरण काही अँटी मलेरियल्स आहेत, काही HIV साठी वापरणारी औषधं आहेत की जीही वापरली जात आहेत. परंतु त्याचे अजून काही खात्रीलायक दृश्य परिणाम की ज्यांना आपण सांगू शकतो हे दिलं तर हा बरा होईल किंवा हे दिलं तर बरं होईल, तशा इक्विव्होकल रिझल्ट्स आहेत. म्हणजे काहींना परिणाम होतो, काहींना होत नाही. प्रयत्न चालू आहेत, पण अजून निश्चित असं आपल्याकडे उत्तर नाही की कोविड-19वर हे अमुक एक मारक औषध आहे, अशा प्रकारचं अजून आपल्याकडे औषध नाहीये. नक्कीच, म्हणजे ती यावं ही आपण अपेक्षा नक्कीच सगळ्यांची आहे, आशाही आहे आणि यावंच ते. बरं, असं असताना आपण कार्यक्रमाची जी सुरुवातच मुळात आपण केली की जी गरोदर स्त्री असते, गर्भवती स्त्री, तिची मुळातच रोगप्रतिकारक शक्ती ही कमी असते आणि आपण म्हणालात की तिला होण्याचे चान्सेस आहेत जास्त. बरोबर.
तर मग तिची जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ती वाढवण्यासाठी तिनं काय करावं? आणि सगळ्यात मुख्य प्रश्न म्हणजे आहार. आणि खूप नशीबवान आपण आहोत की अजून आपले जे काही मूलभूत ज्या गरजा आहेत, भाजीपाला मिळतोय, तिथे तर खरं गर्दी करू नये, पण ते करतात, ते थोड्याफार प्रमाणात ह्या गोष्टी घडतायत. भाजीपाला मिळतोय, दुकानं उघडी आहे, म्हणजे हवं ते आपण घेऊ शकतो आहोत. तर नेमकं तिच्या आहारात काय तिनं घ्यावं? परत छान प्रश्न आहे की आहार हा पौष्टिक आणि संतुलित असावा. पौष्टिक आहार म्हणजे साधारणतः ज्याच्यामध्ये प्रोटीन युक्त. आपल्याकडे काय होतं की आपल्या आहारामध्ये कार्बोहायड्रेट जास्त असतात. तसं न असता किमान प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट, फॅट्सचं प्रमाण 1/3 ठेवलं पाहिजे. थोडं प्रोटीन जास्त असले जातील. प्रोटीन्सचा सोर्स काय तर मोड आलेली कडधान्य, नॉनव्हेज. हाही इथे एक मला गैरसमज दूर करायचा आहे की नॉन व्हेजिटेरियन फूड जरूर तुम्ही खाऊ शकता, कारण एक अतिशय चांगली पद्धत भारतीय व्यवस्थेत आहे ती म्हणजे आपण प्रत्येक अन्न शिजवून घेतो आणि त्यामुळे व्हायरसेस निघून जातात, व्हायरसेस शिल्लक राहत नाहीत. उदाहरणार्थ तुम्ही सगळं काही नॉनव्हेज इन्क्लुडिंग फिश सुद्धा खाऊ शकता, तो गैरसमज दूर करावा. आपण साधा चहा सुद्धा उकळून पितो. पाश्चात्य देशामध्ये ते ब्रू करतात, आपण बॉईल करतो. हे अतिशय काही आपल्या फार छान सवयी आहेत. त्यामुळे तुम्ही आहार हा संतुलित असला पाहिजे. दिवसाला किमान 3 लिटर तरी, आपण उष्णकटिबंधात राहतो त्यामुळे किमान 3 लिटर तरी पाण्याचं सेवन झालं पाहिजे. पुरेशी झोप मिळाली पाहिजे. इम्युनिटी ही 3 महत्त्वाच्या घटकांवर आधारित आहे: पौष्टिक आहार, आवश्यक तेवढी झोप आणि नियमित व्यायाम. आता तो व्यायामाचा प्रश्न मी तुम्हाला विचारणारच होते की गरोदर स्त्रीने हे रोगप्रतिकारक जी शक्ती आहे ती वाढवण्यासाठी व्यायाम करावा का, आणि करायचा झाल्यास तो कोणता आणि किती प्रमाणात करावा? पुन्हा आपण म्हटल्याप्रमाणे चांगलाच प्रश्न आहे की इम्युनिटी वाढवण्यासाठी तिसरा मोठा आधारस्तंभ म्हणजे व्यायाम. आता आपण जे गरोदर नसलेल्या स्त्रियांना व्यायाम सांगतो ते आपण करू शकत नाही, सर्व ज्ञात आहे. अँटीनेटल एक्झरसाइजेस म्हणून, प्रसूतीपूर्व व्यायाम म्हणून काही व्यायाम आहेत, परंतु ते व्यायाम तुमच्या उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि त्यांनी हो म्हटल्यानंतर की तेवढेच करावेत. काही अतिशय छान छान व्यायामाचे प्रकार आहेत की तुमच्या नेहमीच्या ऑब्स्टेट्रिशियन्स कडून तुम्हाला समजतील. पण मी एक साधा व्यायाम माझ्या पेशंटला सांगतो. दिवसातून किमान 1 तास तरी चाला. तुम्हाला झेपेल त्या वेगाला चाला. आता चालणार कुठे? आणि सध्या चालणं होणार नाही, पण तुम्ही घरातल्या घरात तर चालू शकता. निश्चितच समज नाहीतरी तुम्हाला बसून राहण्यापेक्षा तुम्ही घरातल्या घरात चालू शकता. म्हणजे किचन हॉल, बेडरूम. किचन हॉल आणि गावाकडची घरं तशी मोठी असतात, तर ते चालू शकतात. त्यामुळे व्यायाम, संतुलित पौष्टिक आहार, पुरेशी निद्रा आणि किमान 1 तास चालणं झालं दिवसभरामध्ये तरी तिची रोगप्रतिकार शक्ती उत्तम तऱ्हेने राहून कोरोनासारख्या मातब्बर विषाणूवर सुद्धा ती सहज मात करू शकते. अशीचा एक आपल्याकडे किरण आहे की आपण खूप काळजी घेणं, स्वतःला जपणं, एकटं राहणं, म्हणजे संपर्कात जास्त समाजात कुणामध्ये न मिसळणं, सेल्फ आयसोलेशन जितकं करता येईल तितकं करणं गरोदर स्त्रीनं आणि इतर सर्वांनीच, हे फार गरजेचं आहे. कोरोना आणि गर्भवती स्त्रीनं घ्यावयाची काळजी हा आहे आपला आजचा विषय. कोरोना उपाय आणि काळजी यामध्ये आपण अनेक विषय घेतो आहोत आणि त्यावर चर्चा करतो आहोत. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर राजन वैद्य. सर, एक अशी सिच्युएशन आहे बघा, म्हणजे घरात नुकतीच बाळांत होऊन आलेली स्त्री आहे, म्हणजे हे आता लॉकडाऊन मध्ये आली असं आपण गृहीत धरूया, आणि तिचं एक थोड्याशा आठवड्याचं, 1 आठवड्याचं बाळ आहे तिच्याकडे. 1 आठवड्याचं बाळही आहे आणि 5 वर्षाचा मुलगा आहे तिला. आधीचा 5 वर्षाचा मोठा मुलगा 5 वर्षाचा आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तो मोठा मुलगा शिंकला. मी शिंकलाच म्हणते आता, कारण की छोट्या छोट्या गोष्टी हे आपण खूप घाबरून गेलोय म्हणून. शिंकला किंवा त्याला पुढचं आणखीन पाऊल, त्याला सर्दी झाला, खोकला झाला. अशा परिस्थितीत मात्र मग काय करावं? हो, हे अशी परिस्थिती उद्भवू शकते. आणि अशा वेळेला सर्वप्रथम नुसता शिंकला वगैरे तर ते काही तुम्ही आता ते लाईटर, पण जर खरोखर त्याला सर्दी खोकला आला, त्याच्या जोडीला ताप आला, तर त्याच्या चाइल्ड स्पेशलिस्टला लवकरात लवकर दाखवणं. शक्यतो त्या मुलाला आपल्या नवजात अर्भकाच्या बाळाच्या जवळपास न येऊन देणं. आणि कारण तो 5 वर्ष त्यामुळे असमंजस आहे, त्यामुळे तुम्हाला दोन्ही मुलांना, म्हणजे तुम्हाला आईवडिलांना आणि घरात त्यांना आवरायला लागणार आहे. तर त्याचा तो सर्दी खोकला व्यवस्थित पूर्णपणे बऱ्या झाल्याशिवाय त्याचा कमीत कमी संपर्क या नवीन झालेल्या बाळाशी येईल, हे आपल्याला बघायला पाहिजे.
शिवाय आणखीन एक महत्त्वाची गोष्ट त्यावेळेला करायला पाहिजे, जो जर शाळेत जात असेल तर त्याला कृपा करून शाळेत पाठवू नका. कारण न जाणो जर त्याला जर समजा कोरोनाची ग्रस्त असेल तर तो इतर अनेक मुलांना त्याची नकळत बाधा करू शकतो, किंवा त्याला सर्दी खोकला झाल्यामुळे त्याच्या रेस्पिरेटरी ट्रॅकची इम्युनिटी कमी झालेली आहे, तो बाहेरून कोरोनाचं इन्फेक्शन घेऊन येऊ शकतो. त्यामुळे अशा वेळेला दोन गोष्टी, म्हणजे नवजात अर्भकाकडे त्याचा वावर कमी व्हायला पाहिजे आणि त्याचं शाळेत जाणं सुद्धा त्यावेळेला तुम्ही रिस्ट्रिक्ट करायला पाहिजे, की जोपर्यंत त्याचे पिडियाट्रिशियन सांगत नाहीत की आता हा ठीक आहे बरा झाला, त्यावेळेला त्याला मग पुढे मग शाळेत पाठवायला तुम्ही सुरुवात करा. म्हणजे लॉकडाऊन नंतर ची ही परिस्थिती आहे, जर शाळा नंतर सुरू झाल्या तर त्यांनी मात्र घरीच राहावं बाबा. त्याला साधा सर्दी खोकला झाला तरी त्याला सुट्टी मिळणार आहे. म्हणजे हे त्याच्यासाठी जमेची बाजू म्हणायला हरकत नाही. म्हणजे माझा डॉक्टर या पिरियडमध्ये ना म्हणजे आपल्याकडे अनेक रीतिरिवाज प्रथा आहेत, सगळेजण एकत्र येणं भेटणं किती आनंदाचं असतं नाही सगळं. आणि आणखीन एक प्रथा अशी आहे बघा आपल्याकडे की पहिली डिलिव्हरी, पहिलं बाळंतपण माहेरी जाऊन करायचं. काय करावं आता या पिरियडमध्ये, लॉकडाऊन मध्ये? ही या प्रकारची क्वेरीज मला सुद्धा माझ्या पेशंट, मी ठामपणे त्यांना नाही म्हणून सांगितलं, जिथे आहात तिथेच त्याच शहरामध्ये तुम्ही त्याच डॉक्टरकडे वाचा नाही म्हणत, पण त्याच शहरामध्ये तुम्ही डिलिव्हरी करा. कारण त्याचं असं आहे की आता लॉकडाऊनच आहे, तुम्ही जाऊच शकत नाही दुसरीकडे, आणि जरी जाणं शक्य असेल तरी जाऊ नका. कारण अशा वेळेला तुम्ही जर बाधित असाल तर तुम्ही त्या शहरामध्ये तो विषाणूचा संपर्क घेऊन जाणार आहात. आणि ऑब्स्टेट्रिकल केअर ही तशी आता सगळीकडे स्टँडर्डाइज झालेली आहे. त्यामुळे विश्वासावधारी गोष्ट सोडला तरी केवळ प्रघात म्हणून जर तुम्ही जात असाल माहेरी डिलिव्हरीला तर त्याला मी ठामपणे विरोध करतो आणि माझं ऐकतात. पण कसं असतं ना, मनाची एक बाजू असते की माहेरी आई आहे, बहीण आहे, या सगळ्या मनाच्या बाजू कुठेतरी जपल्या गेल्या पाहिजे. आणि मुळात मला एक असंच वाटतं की आपण गर्भवती स्त्रीची सगळी काळजी सांगितली, तिच्या आहाराची सांगितली एकूणच, पण या काळामध्ये तिच्या मनाची काळजी ही तितकीच घेणं महत्वाचं नाही का? कारण तिच्या पोटात असलेलं बाळ आणि तेही आनंदी असणं नंतर फार गरजेचं आहे. तीच घाबरलेली असली, दुःखी असली तर कसं चालायचं? या कार्यक्रमाअंतर्गत जर आपण सायंटिफिक माहिती, त्याच्या जोडीला मला आणखीन एक महत्वाचा संदेश द्यायचा आहे की मी बघतो सध्या एक प्रकारचं भयभीत वातावरणही तयार झालेलं आहे की उगाच घाबरू नका. या रोगाची ओव्हरऑल बरे होण्याची नैसर्गिक क्षमताच 98% आहे. याचा अर्थ आपण गाफील राहायचं नाही. आपण वैयक्तिकरित्या, सामाजिकदृष्ट्या, शासनाच्या लेवलला सगळे काही प्रयत्न केलेले आहेत. अतिशय जगाला आदर्शभूत ठरावा असं आपण आज ॲक्विजिशन रेट कमी आणलेला आहे. त्यामुळे जागरूक जरूरच राहा, प्रश्नच नाही, जागरूक राहायलाच हवं. पण भयभीत होऊ नका. उगाच भीतीने काहीतरी मनात विचार करायला लागू नका की मी गरोदर आहे, माझ्या बाळाला कसं होईल, माझी आई तिथे, मग माझी कोण सेवा करेल. हल्ली तसं काही उरलेलं नाही आहे. मी तर आज माझे 37 वर्ष झाली प्रॅक्टिस करून, आणि पहिल्या काय आतापर्यंत सुद्धा सासू काय आणि आई काय हल्ली सगळेच काळजी, अशा वेळेला शेजारी पाजारी सुद्धा काळजी घेतात. आता सध्या शेजारी पाजारी येऊ शकत नाही, गोष्ट वेगळी. त्यामुळे अनाठाई अशा काही भीती बाळगू नयेत. प्रघात समजुतीच्या पलीकडे आपण गेलं पाहिजे. शेवटी काय ना की तुमच्या संकटावर पाय देऊन माता उभी राहिली तिच्या बाळासाठी, तर आणि तिने आनंदी आणि सकारात्मक या काळामध्ये राहणं फार गरजेचं आहे. सकारात्मक, अतिशय बरोबर, सकारात्मक राहणं फार महत्वाचं आहे. खरं. बरं, आता कार्यक्रमाची वेळ आपली संपलेली आहे. अतिशय महत्वाचा विषय आपण बोलत होतो, तर जाता जाता तुम्ही एकूणच सगळ्यांना काय संदेश देणार आहात? आजच्या जागतिक आरोग्य दिनाच्या औचित्याच्या दृष्टीने हा मला महत्त्वाचा विषय सगळ्यांच्या बरोबर हाताळता आला आणि काही महत्त्वाच्या संदेश जनतेपर्यंत पोहोचवता आले, याचं हे माझं भाग्य समजतो. इतकंच नव्हे तर या करोनाच्या विश्वरूपी संकटातून संबंध मानवजात लवकरात लवकर बाहेर पडो आणि सर्वांना निरोगी, प्रदीर्घ, संकटमुक्त आयुष्य, करोनामुक्तच नव्हे तर इतरही पुढे अनेक विषाणू येत असतात, जात असतात, त्यातून मिळो, ही माझी सगळ्यांसाठी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि एवढंच मी सांगू इच्छितो की विनाकारण घाबरून जाऊ नका, जागरूक राहा, पण घाबरून जाऊ नका. नक्कीच. आज आपण इथे आलात त्याबद्दल मी आपले खूप खूप मनपूर्वक धन्यवाद मानते. आणि सोबतच पुन्हा एकदा जे डॉक्टर्स आहेत, वैद्यकीय कर्मचारी आहेत, नर्सेस आहेत, त्या सगळ्यांचे आज जागतिक आरोग्य दिनी खूप खूप मनपूर्वक आभार, आपल्याप्रती कृतज्ञता आम्ही व्यक्त करतो आहोत. आणि पुन्हा एक सांगणं
घाबरायचं नाही, घरातच राहा, सुरक्षित राहा आणि घरात राहा, मात्र आनंदी आनंदी आणि फक्त आनंदी राहा, कारण येणारं संकट हे जाण्यासाठी आलंय हे विसरू नका. आजच्या कार्यक्रमातून आपला निरोप घेतो आहोत. पुन्हा भेटूया. नमस्कार. नमस्कार.